नमस्कार मंडळी. तुमच्या शरीर मनाला विनाकारण थकवा जाणवतोय का? किंवा काहीही करावंसं वाटत नाही आहे का? तुम्ही कारणाशिवाय चिडचिड करताय का? किंवा सतत फक्त नकारात्मक ऊर्जेने आणि विचारांनी तुम्हाला घेरलंय असं वाटतंय का? तर मित्रांनो, कदाचित तुमच्या आभा मंडळाला म्हणजेच ऑराला शुद्धीकरणाची गरज आहे. तुमचा ऑरा बिघडला आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 अतिशय प्रभावी आणि सोपे उपाय सांगणार आहे. मागच्या व्हिडिओत आपण ऊर्जा आणि त्याचे 7 स्तर पाहिले आहे. आज त्याचंच क्लिन्झिंग करून तुमचा स्वतःचा ऑरा कसा पॉवरफुल कराल हे मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. जे करून तुमचं आभामंडळ शुद्ध होईल, तुमच्या जीवनामध्ये नवीन चैतन्य आणि स्फूर्ती नक्की येईल. तर पाहूया काय आहेत ते 7 प्रभावी उपाय. आभामंडळ म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं एक अदृश्य आपलं बायोफिल्ड. हे आपल्या विचार, भावना आणि आध्यात्मिक स्थितीचं प्रतिबिंब असतं. जेव्हा आपण तणावात असतो, नकारात्मक लोकांच्या सहवासात असतो किंवा प्रदूषित वातावरणात राहतो, तेव्हा आपलं आभामंडळ साहजिक दूषित होतं आणि त्यामुळे लगेच आपल्याला ड्रेन म्हणजे एक्झॉस्ट झाल्यासारखे वाटणे, थकल्यासारखे वाटणे, काहीही न करावेसे वाटणे, असे सिम्पटम्स नकारात्मक जाणीवेच्या स्वरूपात जाणवतात. तर पहिली सगळ्यात सोपी टिप म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाणे. निसर्गात प्रचंड शुद्धीकरणाची शक्ती आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी जर आपण झाडांच्या सहवासात, बागकामांमध्ये किंवा जमिनीवर, पृथ्वी तत्वावर जमिनीवर अनवाणी चालण्याने, झाडाखाली बसण्याने, अगदी झाडांशी बोलण्याने देखील आपल्याला अत्यंत फायदा होतो. यालाच अर्थिंग किंवा ग्राउंडिंग म्हणतात. जेव्हा तुम्ही हे पृथ्वी तत्व आपल्या शरीरात घेता, अनवाणी चालण्याने किंवा मातीत काम करून, बागेत काम करून, तेव्हा नकळत तुम्हाला जाणवेल की शरीरातली हळूहळू ऊर्जा तुमची सेटल व्हायला लागली आहे. अगदी नकळत तुमच्या होतं, तुम्हाला त्याच्यात काही वेगळं करायला लागत नाही. हा अनुभूतीचा विषय आहे. एकदा तुम्ही अनुभव घ्यायला लागलात की तुम्हाला वारंवारता त्याच्यात आली की तुम्हाला ह्याच्यातले बदल लक्षात येतील. तसंच समुद्राच्या पाण्यात छोटे छोटे झरे, धबधबे, निसर्गातले जे ओढे आहेत ज्याच्यामध्ये पाणी प्रवाहित आहे, त्यामध्ये देखील तुम्ही पाय सोडून बसल्यावर जो एक आपल्याला अतिशय सेरेनिटी ज्याला आपण म्हणतो, ती ह्याच कारणामुळे मिळते. कारण आपण पृथ्वी तत्वाशी सहजतेने जोडले जातो आणि नकळत आपल्या शरीरातले फ्री रॅडिकल्स जमिनीत शोषले जातात आणि आपण संतुलित, बॅलन्स्ड होतो. आता दुसरी महत्त्वाची टीप आहे ध्यान, धारणा आणि प्राणायाम. रोज फक्त शांत जागी बसून जर तुम्ही प्राणायाम आणि ध्यानधारणा केली, एका जागी बसून डोळे मिटले, येणाऱ्या श्वासाकडे आणि जाणाऱ्या श्वासाकडे फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे. येणाऱ्या श्वासाकडे तुम्ही अशी कल्पना करू शकता की वैश्विक शक्तीकडून, तुम्हाला त्या ब्रह्मांडाकडून सोनेरी प्रकाश आला आहे. शरीर, मन आणि विचार, नकारात्मकता हे पुसून टाकली जात आहे. अशी कल्पना जर तुम्ही केली, येणाऱ्या श्वासाबरोबर तो सोनेरी प्रकाश सकारात्मकता आणि आनंद घेऊन येत आहे, क्लॅरिटी घेऊन येत आहे आणि नकारात्मक विचार जाणाऱ्या श्वासाबरोबर तो घेऊन जात आहे. ही सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही 10 मिनटं केलीत डोळे मिटून, तरी देखील तुम्हाला ह्याचे प्रचंड फायदे जाणवतील. त्याचबरोबर प्राणायामामध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी आणि कपालभाती हे इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या ज्या आपल्या शरीरातील महत्त्वाच्या आहेत, त्यावर हे 3 प्रकारचे प्राणायाम जे मी सांगितले ह्याचा डायरेक्ट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याकडे जर प्राणायाम करायला वेळ नसेल तर दिवसातली 5 मिनिटं देखील हे प्रकार जर आपण अल्टरनेट करत गेले तर आपल्याला ह्याचा निश्चित फायदा दिसतो. तिसरा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याचा पाय धुणे किंवा अंघोळ करणे, खडे मिठाचा वापर करणे. तर हजारो वर्षांपूर्वीपासून आपल्याला मिठाचा प्रयोग आपल्या संस्कृतीमध्ये नकारात्मकता घालवण्यासाठी वापर झालेला दिसतो, शुद्धीकरणासाठी केलेला दिसतो.
आठवड्यातून जर काही वेळेला तुम्ही अंघोळीच्या पाण्यात खडे मीठ किंवा सैंधव घातलं किंवा नुसतं हातात जरी खडे मीठ धरून तुम्ही फक्त शांत बसलात आणि ते वाहत्या पाण्यात जर बेसिनवर किंवा नळात तुम्ही ते सोडून दिलं तर तुमच्या लक्षात येईल की केवळ 5व्या मिनिटाला तुम्हाला तुमच्या विचार आणि एकूणच तुमच्या शरीर मनाच्या चेतनेमध्ये लक्षणीय फरक दिसून येतील. कारण ही सगळी नकारात्मकता मिठाने शोषली जाते. त्याच्यामध्ये ती पॉवरच आहे, नैसर्गिकचरित्या मिठामध्ये त्या प्रॉपर्टीज आहेत. जर शक्य असेल तर त्याच्यामध्ये लव्हेंडर ऑइल किंवा रोज वॉटर किंवा एखादं अत्तर असेल ते घातलं तर त्याचाही तुम्हाला खूप मोठा फायदा झालेला दिसतो. चौथी पारंपरिक पण अतिशय प्रभावी शक्तिशाली टीप अशी आहे की धूप आणि अगरबत्ती. आपल्या घरात आणि स्वतःभोवती जर तुम्ही चांगला धूप, कापूर किंवा उदबत्ती लावली, जर त्याच्यामध्ये चंदन, लोबान, तुळशीचा धूप, कापराची वडी अशा प्रकारचा तुम्ही त्याच्यात उपयोग केला आणि छोट्या एका पात्रामध्ये हे जर तुम्ही दिवे लागणीच्या वेळेला म्हणा किंवा कधीही सकाळी दिवसभरात तुम्ही दरवाजाजवळ, उंबऱ्याजवळ, गच्चीमध्ये तुमच्या जिथनं आउटलेट्स आहेत, सो एनर्जी पण वाहती असते आपल्या घरामध्ये. दरवाजा आणि गच्ची हे का म्हणतो, बेसिनमध्ये आपण वाहतं पाण्यात मीठ का सोडतो, तर ही आउटलेट झाली. आउटलेट्समधनं आपल्याला ही नकारात्मक ऊर्जा घालवायची आहे. तर तुम्ही हा पण प्रयोग करून बघा. 5वा उपाय असा आहे की स्फटिक किंवा क्रिस्टल्स. निसर्गातील विशिष्ट खडे आणि स्फटिकांमध्ये अभूतपूर्व रिझल्ट देणारी अतिशय एक शक्तिशाली ऊर्जा त्यांच्यामध्ये असते. तर काही प्रभावी स्फटिकं तुम्ही घरात ठेवू शकता, तुमच्या ऑफिस टेबलवर ठेवू शकता किंवा तुमचा जिथे घरात जास्ती वावर आहे तिथे ठेवू शकता. या स्फटिकांमध्ये सगळ्यात पहिलं जर असतं क्लॅरिटी आणि तुमच्या मनाला शांतता देणारं जर कुठलं स्फटिक असेल तर क्लिअर क्वार्ट्स. हे सर्व प्रकारची शुद्धी तुमच्या घरात आणि तुमच्या बॉडीवर करतं. दुसरं आहे ब्लॅक टर्मोलाईन. नकारात्मकता मुळातच खेचून घ्यायची या रत्नामध्ये अतिशय शक्ती आहे आणि हे जर तुम्ही घरात ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विचारातून जो त्रास होतो, नकारात्मकता, आपल्याला आपल्या विचारांवर काम करायचं आहे, आपल्याला कुठल्या अंधश्रद्धेत पडायचं नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण आपल्या फक्त विचारांमधनं या सगळ्या गोष्टींवर विचार करतोय. त्यामुळे हे जेव्हा उपाय करतो तेव्हा आपल्या विचारातच बदल घडतो, हे मुख्यतः लक्षात ठेवा. तर सांगण्याचा उद्देश असा की ही स्फटिकं तुमच्या जवळ ठेवा, खिशात घेऊन अथवा घरात लावा. महिन्यातून एकदा ही क्रिस्टल्स तुम्ही पौर्णिमेच्या प्रकाशात किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून अतिशय स्वच्छ करू शकता. 6वी महत्त्वाची टीप म्हणजे सकारात्मक विचार. तुमचे विचार जर पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि मी असं म्हणेन रचनात्मक, कन्स्ट्रक्टिव्ह विचार जर असतील, त्याचा जर हेतू शुद्ध असेल, जो जर स्वतःच्या कल्याणासाठी आणि वैश्विक कल्याणासाठी जर तुमचे विचार असतील, इंटेंट तुमचा चांगला असेल, तर तुमचा ऑरा हळूहळू शुद्ध होत जातो. कारण तुमचे विचारच तुमच्या आभामंडळाला सगळ्यात प्रभावित करत असतात. जर तुमचे विचार उत्तम दर्जाचे असतील, जसं जमिनीतलं बी उत्तम दर्जाचं असेल तर त्याचं पीक हे सुंदर येणारच आहे. त्याप्रमाणे जर तुमचे विचार सकारात्मक आणि उत्तम दर्जाचे असतील तर बाह्य परिस्थिती किंवा बाह्य निगेटिव्ह विचार, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या परिस्थितीतून आलेली नकारात्मकता तुमच्या ऑराला अफेक्ट नाही करू शकत. कारण तुम्ही आतून जर सक्षम असाल विचारांनी सकारात्मक, तर ह्या गोष्टीचा निश्चित फायदा होतो. त्यामुळे तुमच्या विचारांकडे, तुमचं दिवसभरात सेल्फ टॉक काय होतं ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. नकारात्मक लोक जर तुम्हाला वाटत असेल की काही विशिष्ट लोकांपासून, त्या परिस्थितीपासून तुम्हाला वारंवार त्रास होतोय, त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही आहे, तर मी म्हणेन की त्याच्यापासून अलूफ राहा. त्या माणसांना दूर लोटा असं मी म्हणत नाही, पण आपल्याला विचारांमध्ये आपल्या ती एक
डिटॅचमेंट आणणं गरजेचं आहे, कारण ते आपल्याला त्रासदायक होतं आहे. त्यामुळे व्यक्ती परिस्थिती जर तुम्ही बदलू शकत नसाल तर तुमच्या विचारांवर काम करा. मग जसे जसे तुमचे सकारात्मक विचार होत जातील तसा तुमचा ऑरा देखील प्रभावी होत जाईल. दुसरं त्याच्यातलीच म्हणजे 6व्या टिपमधलीच महत्त्वाची विचारांमध्ये बदल असा घडवा की कृतज्ञता. जेव्हा तुम्ही कृतज्ञता करुणा ह्या सगळ्यात उच्च भावनेमध्ये राहता त्यामुळे तुमचा ऑरा आपोआपच तुम्हाला काही न करता तुम्ही बघाल की जी लोक अतिशय तेजस्वी दिसतात किंवा प्रभावशाली असतात तर कायम त्यांना इतरांविषयी सहृदयता असते, सद्भावना असते आणि स्वतःच्या आयुष्यासाठी आणि इतर परिस्थितीसाठी ते दुसऱ्यांना दोष नाही देत. ते कृतज्ञत असतात, कृतज्ञता भावनेमध्ये राहतात. ते ब्लेम गेम तिथे नसतो, तुलना नसते, जेलसी नसते. त्यामुळे हे विचार जसे तुमचे शुद्ध होत जातील, बाकी काही नाही केलं तरी फक्त ह्या गोष्टी तुम्ही विचारांमध्ये आणल्या तर तुम्ही बघाल की तुमचा ऑरा कसा चमकेल आणि तुम्ही एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून समाजासमोर नक्की याल. शेवटची आणि अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे ही मात्र प्रयत्नांनी करण्यासारखी आहे, ती म्हणजे ओंकार साधना. 3 वेळा जर ओंकार ध्वनी तुम्ही तुमच्या कंठातून म्हणजे ओंकार नाभी, कंठ आणि हृदयातनं येतो, पण जर ओंकार साधना केली तर त्याचे आश्चर्यकारक बदल तुमच्या ऑरामध्ये तुम्हाला दिसतात. कारण ओंकार असं म्हणतात की हा पूर्ण ब्रह्मांडाचा निनाद आहे. निनाद का म्हणतात त्याला? कारण नाद म्हणजे जो उमटतो, निनाद म्हणजे त्याचा प्रतिसाद मिळतो. तर तुम्हाला जर ही साधना करायची असेल तर तुम्ही दिवसभरातनं कधीही 3 ते 5 वेळेला जरी ओंकार म्हणलात मोठ्यांदा साधेपणाने जसा तुम्हाला येतो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ओंकार कसा म्हणायचा हे शिकवणारच आहे, त्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये मी त्याची क्लॅरिटी द्यायची नक्की त्याचा प्रयत्न करीन. तर केवळ या ओंकाराच्या उच्चाराने आपल्या शरीरातील सर्व नकारात्मकता, टॉक्झिन्स आणि नको असलेल्या गोष्टी फेकून द्यायची जर कशात प्रबळ शक्ती असेल तर ती फक्त ओंकारामध्ये आहे. आपल्या शरीरातील सर्व चक्र एका वेळेला फक्त ओंकारच अलाइन करू शकतो. म्हणजे तुम्ही कितीही ध्यान केलं पण त्याला जर ओंकाराची जोड दिली तर त्यांनी जो एकत्रित परिणाम होतो तो जबरदस्त होतो. आपलं आभामंडळ तेजस्वी होतं. तुम्ही नैसर्गिकरित्या बाह्य शक्तीशी तुम्हाला जाणवेल की तुम्ही रेझोनेट होताय आणि इझिली त्या जीवन प्रवाहात येताय. तर नियमित ओंकार साधना केल्याने नकारात्मकता नष्ट होऊन एक प्रकारचं डिव्हाइन गायडन्स, दैवी ऊर्जा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये प्रकटीकरण त्याचं होत आहे. तर मित्रांनो, हे होते 7 सोपे पण प्रभावी उपाय जे तुम्हाला तुमचं आभामंडळ शुद्ध करण्यासाठी आणि एक यशस्वी, आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. तर लक्षात ठेवा, हे करण्यासाठी म्हणून फक्त करू नका, अवघड नाही आहे. फक्त थोडी ह्याच्यात जाणीव, कॉन्शियस एफर्ट्स आणि नियमितता आणा. आजच सुरुवात करा. ह्यापैकी 1-2 जरी उपाय तुम्हाला करावेसे वाटले तरी हे दैनंदिन जीवनात नक्की आणा आणि जसे फरक जाणवतील तसे कॉमेंटमध्ये मला नक्की कळवायला विसरू नका. हा उपयुक्त तुम्हाला वाटला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरांनाही माहिती पोचवेल आणि त्यांच्या आयुष्यात नक्की सकारात्मक बदल घडतील. नमस्कार.